नमो मंगला मंगल देतहारी नमो तत्कृपा पूर्ण दोषानिवारी तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे तुझा सत्यानंद लोकी भरू दे हरे नाम निष्काम ही ग्राम सेवा जतू सर्व भावे करू स्वर्ग गावा कळो हे वळो देहकारी पडू दे घडू दे प्रभू एवढे घडू दे प्रभू एवढे ओम ध्येय सदा परिभवग्नमधीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्जनुतं शरण्यं भक्त्यार्तिहं प्रणतपाल भवादीपोतं वन्दे महापुरुष ते चरणा नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम विश्ववन्द्याय विश्वात्मानं नमो नमः संस्थितं सर्वधर्मेषु राष्ट्रसन्तं नमाम्यहम् मञ्जुळाभं मणिमाणिकेशं श्रीकञ्जरीशं गणवन्यमीशं श्रीग्रामगीता जनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं शततं महाराज की सियावर रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान जय वडसुत हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जय वंदनीय राष्ट्र संत श्री गुणवजी महाराज जय वैराग्य मूर्ति संत श्री गाडगे महाराज
गुरुवर संत गुरु महाराज जय, सब साधु संतन की जय, भारत माता की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव शंभो। श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री ब्रह्मस्वरूपा श्री गुरुदेव, ब्रह्मस्वरूपा श्री गुरुदेव, कैवल्य स्वरूपा श्री गुरुदेव, कैवल्य स्वरूपा श्री गुरुदेव, विश्व स्वरूपा श्री गुरुदेव, विश्व स्वरूपा श्री गुरुदेव, पावन पावन श्री गुरुदेव, पावन पावन श्री गुरुदेव, मधुर मधुर श्री गुरुदेव, मधुर मधुर
जय जय श्री गुरुदेव जय श्री जय जय श्री गुरुदेव बोले श्री गुरुदेव की जय। सृष्टीच्या काळामध्ये व्याप्त असणारी परमचैतन्य श्री गुरुदेव शक्ती महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग अवघाची संसार सुखाचा किरण आनंदे भरणती निलोकी या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणाऱ्या आद्य गुरु श्रीकर्दी योगी यांची भावी संत ज्ञानेश्वर महाराज रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी कृत्य सदाशिवी मग्न आहे। ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर्व होणारे प्रचारक संत नामदेव महाराज आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक करुणिक दृष्टांशी लाविला धाक शिवाजी जणू सर्वही अशा आम्ही उभे वृत्तीने समाजातील अनिष्टोडांचे उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरु तुकोबर वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोंड्याला देवा नुसतं दगडात नाही हो तो माणसात आहे रंजऱ्या गांजऱ्या हृदय असा विज्ञानवादी विचार करणारा विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा मानवता ही पंथ मेरा इंसानियत पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा आणि गिरते एको उठाणा स्वर्ग मेरा असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देवादिदेव महादेव त्रिपुरारी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे भोलेनाथांची ही दिव्य चरित्र कथा आपण गेल्या 6 दिवसापासून श्रवण करतो। आपण 7व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। अत्यंत अद्भुत अशी दिव्य कथा आणि कथा आणि आपल्या जीवनाच्या व्यथा हा एक संगम आपण या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून घडत याची सांगताय। शिवमहापुराण हा ज्ञानाचा सागर आहे। या शिवपुराणामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य उपासना या शिवपुराणामध्ये कर्मकांड आहे उपासना कांड आहे ज्ञान कांड आहे। या शिवमहापुराणामध्ये भक्ती आहे महाराज ज्ञान आहे सर्व प्रकारची भक्ती आहे नवविधा भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम नवविधा भक्तीचा फार मोठा या शिवमहापुराणामध्ये विषय आलेला आहे। शिवमहापुराणात ज्ञानदायी कथा आहे। खरं तर यामध्ये ज्ञानाच्या भूमिका आहेत शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविणी आणि तुरेगा शिवपुराणामध्ये सर्वच आहे। शिवमहापुराण अष्टांग योग पण सांगते
भगवंत हे योगी आहेत. महादेवाला आदि योगी म्हणतात. कोणते योगी? आदि योगी. या जगातला पहिला योगी जर कोणी असेल तर त्या योग्याचं नाव आहे देवादिदेव महादेव. आणि अशा आदि योगी महादेवाची आपण सर्वजण या ठिकाणी कथा श्रवण करतात. आणि त्या प्रसंगी आज हजारोच्या संख्येनं आपण माता भगिनी, श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, सर्व आमचे भाविक, बाहेर गावून येणारे सर्व तमाम राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, शिवप्रेमी आपण सर्व मंडळी, खरं तरी शिवमहापुराण कथा आपल्या सर्वांसाठी फार मोठी पर्वणी होती आहे. 7 दिवसामध्ये जीवनाचं अलौकिक दिव्य अमोघ असं ज्ञान ज्या कथेतून सारखं वाहते ती कथा म्हणजे शिवमहापुराण आहे. शिवमहापुराण खरं तर आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आहे. जीवाचं शिव मिलन म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. शिवमहापुराण कथा ऐकणं म्हणजे काय हो? आपल्या अंतःकरणामध्ये जे विकार आहेत त्या विकाराला सोडून द्यायचं आहे आणि सत्य, शिव आणि सुंदर या स्वरूपाला प्राप्त करायचं आहे की जे आपलं मूळ स्वरूप आहे. विकार सोडून द्यायचे आहेत, भिन्नत्व सोडून द्यायचं आहे. एकत्वाला जीवनामध्ये प्राप्त होणं म्हणजे शिवतत्वाला प्राप्त होणं. ही एकत्व शिकवणारी कथा आहे. भेद हा प्रकृतीच्या ठिकाणी आहे. वेदांत शास्त्र असं म्हणते भेद कुठं आहे? जिथं प्रकृती तिथं भेद आहे. पुरुषाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी कुठं भेद आहे? देव ही अभेद वृत्ती आहे. शास्त्रामध्ये प्रकृतीच्या ठिकाणी भेद सांगतात. स्वगत भेद, स्वजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद म्हणजे आपल्या अंगामध्ये भेद असतो. आपले हात वेगळे आहेत, पाय वेगळे आहेत, तोंड वेगळे आहे. सारखं आहे का आपण गोल गोळा का मासाचा नाही आहे, भेद आहे. निंबाचं झाड आहे, त्याच्यामध्ये स्वगत भेद आहे. पानं वेगळे आहेत, फळ वेगळं आहे, त्याची येणारे फळ वेगळं आहे. याला स्वगत भेद म्हणतात, म्हणजे अंगातला भेद. तसाच स्वजातीय भेद आहे. एकाच जातीचे 2 झाडं निंबाचेच आहेत पण सारखे असतात काय? आपण सगळे माणसंच आहोत, सारखे बघा आपण नाही आहे. प्रत्येकामध्ये बदल आहे. अरे या देवाची काय करामत आहे. या जगातल्या प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी चेहऱ्यामध्ये थोडं साम्य दिसून येईल, पण मात्र आपल्या हातावरच्या रेषा, या जगात जेवढे माणसं आहेत ना तेवढ्या प्रत्येक माणसाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत. एकाही माणसाच्या हाताचा ठसा दुसऱ्या माणसाच्या हाताला जुळत नाही. आणि तो जर जुळला असताना तर कोणीही कोणाच्या बँकेतले पैसे काढून दिले असते. हो, काय कारागिरी आहे. ज्याप्रमाणे ही एवढी विविधता जगामध्ये आहे, याचप्रमाणे या जगामध्ये जेवढे वृक्ष आहेत त्या वृक्षाचं प्रत्येक पन्न, प्रत्येक पान हे भिन्न आहे. विज्ञान म्हणते या प्रत्येक पानामध्ये ते दिसते ना आपल्याला आतमध्ये, आपण बघितल्यानंतर त्या बारीक बारीक छोट्या एकदम मायक्रो त्या नसा दिसतात, त्या प्रत्येक भिन्न आहेत. प्रत्येक पान एकमेकाला मॅच होत नाही. हे काय किती विविधता, हे काय महादेव या जगामध्ये विविधतेने नटले आहेत. ती एकटे होते, त्यांच्या मनामध्ये संकल्प झाला, उठीला संकल्प व्हावे बहुरूपी, आणि म्हणून ही सोपी क्रिया केली. हा झाला स्वगत स्वजातीय. एकाच जातीय 2 झाड पण भेद आहे. आता विजातीय तर भेदच राहणार ना. निंबाचं झाड आणि ओवाळाचं झाड सारखं राहील काय? ते तर जातच वेगळी आहे. त्याच्यामध्ये भिन्नत्व आहे. हे भिन्नत्व फक्त प्रकृतीच्या ठिकाणी आहे महाराज, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भिन्नत्व नाही आहे. ऐका आता पुढचं. अज्ञानाच्या ठिकाणी भेद आहे, अज्ञानाच्या ठिकाणी भिन्नत्व आहे. अज्ञानाच्या ठिकाणी तू आणि मी आहे. अज्ञानाच्या ठिकाणी आप आणि परक आहे. ज्ञानाच्या ठिकाणी नाही आहे. नाही महाराज, जिथं ज्ञान आहे ना तिथं भेदच नाही आहे. ज्याला अध्यात्माची उंची गाठली आहे जीवनामध्ये त्या व्यक्तीचं जीवन अभेद आहे. त्याला ही सगळी माणसं आपली वाटतात, त्याला कोणीच परक वाटत नाही. परकेपणा ही आकुंचित वृत्ती आहे. अध्यात्माची उंची ज्या महापुरुषाने गाठली, शिवमहापुराण 7 दिवसामध्ये आपण ऐकून राहिलो. आता आपली उंची वाढली पाहिजे. आजची जी कथा आहे ना आपली उंची वाढवणारी कथा आहे. अरे हा जन्म आपण जिथं जन्माला आलो तिथंच मरण्याकरता आपल्याला भेटला नाही, तिथून उठण्याकरता जन्म आहे. ज्या घरात गरिबी जन्माला ती गरिबी बदलून टाकण्याकरता जन्माला आहे. माझ्या मित्रांनो गरिबी जन्माला येणं पाप नाही, पण मात्र गरिबीत मरणं हे पाप आहे. तिथून आम्ही वर उठलो पाहिजे. आमची जिंदगी बदलायला आम्ही कारण ठरले पाहिजे. याकरता ही शिवकथा आहे. प्रत्येकाची प्रतिभा वेगळी आहे महाराज. या जगामध्ये प्रत्येक माणूस आपली प्रतिभा घेऊन आला. हो, पण त्या प्रतिभेला प्रयत्नाची जोड पाहिजे. येऊ द्या ना, अपयश येईल तुम्हाला. हे पहा, जो माणूस प्रयत्न करतो तोच आपल्या जीवनामध्ये अपयशी होत असतो महाराज. ज्यानं काही प्रयत्न नाही केलं तो काय अपयशी. नापास कोण होईल? ज्यानं परीक्षा दिली आहे तो नापास होत असतो.
ज्यानं कोणती परीक्षा दिली नाही तो नापास होणार नाही. चुकेल कोण? ज्याला काहीतरी केलं तो चुकेल, ज्याला काही केलंच नाही तो काय चुकणार आहे? मला मागच्या महिन्यामध्ये एक पोरगा भेटला, म्हणजे महाराज मी माझ्या जीवनात कधी नापास झालो नाही, जीवनात कधी फेल झालो नाही, बिलकुल आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीही नापास झालो नाही. म्हटलं बा फार चांगला आहे, मला तर फार आनंद वाटला. अरे तू अशी युक्ती केली कोणती मला सांग. मी गावागावात जातो, माझ्या या तरुणांना मी ती युक्ती सांगेल, कारण या गावातला प्रत्येक तरुणा नापास नाही झाला पाहिजे, प्रत्येक कामामध्ये सफल झाला पाहिजे. मी गावागावात सांगेल, सांग तू काय युक्ती केली. तो पोरगा म्हणायला लागला, महाराज मी माझ्या आयुष्यामध्ये कोणती परीक्षा दिली नाही. आता ज्यानं कोणती परीक्षा दिली नाही तो नापास होता, प्रश्न आहे काय? ज्यानं काही केलंच नाही तर फेल होईल काय कधी? नाही आहे महाराज. म्हणून हताश होऊ नका. आपण जिथं जन्माला आलो तिथून उठण्याकरता हा जन्म आहे महाराज. प्रत्येकाची प्रतिभा आहे बरं, हे पण लक्षात घ्या. शरीर इथंच राहील महाराज, शरीर मातीत चाललं जाईल, पण या देहामध्ये जे प्राप्त केलं ना ते आपण इथून पुढच्या योनीमध्ये घेऊन जातोय. शास्त्र म्हणते आपल्याला 4 देह, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. हा जो दिसत्या ना सांगाळा याला स्थूल देह म्हणतात. हा पंचमाभूताचा आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. हे शरीर पृथ्वीपासून बनलंय महाराज. हे शरीर जलापासून बनलंय, हे शरीर तेजापासून बनलंय, हे वायूपासून बनलंय, हे शरीर आकाशापासून बनलंय. या शरीरामध्ये आकाश आहे. तुम्ही म्हणा महाराज कुठं आहे आकाश? आहे. या डोक्यामध्ये आकाश याला कटी आकाश म्हणतात. या कंठामध्ये आकाश याला कंठ आकाश म्हणतात. या हृदयामध्ये आकाश याला हृदय आकाश म्हणतात. या पोटामध्ये आकाश याला उदर आकाश म्हणतात. या शरीरामध्ये महाराज, या शरीरामध्ये वायू आहे. पंचप्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, पंच उपप्राण सुद्धा आहे. या शरीरामध्ये पाणी आहे. कुठं आहे पाणी हे सांगण्याची गरज आहे? हा मला घाम येऊन राहिला, हे पाणी आहे. शरीरामध्ये लाळ येते, आपण मूत्र करतो, या शरीरामध्ये पाणी आहे. या शरीरामध्ये अग्नी आहे. कुठं आहे अग्नी? शरीरामध्ये. आपण सगळं जेवण करतो, कोण पचवते? अग्नी आहे. कोणता अग्नी आहे? ब्रह्माग्नी आहे. या जगातला सर्वात पॉवरफुल जर कोणता अग्नी असेल त्याला ब्रह्माग्नी म्हणतात. या पोटामध्ये काही टाका भस्म होऊन जाते. पोतेचे पोते धान्य आपण भस्म करतो. तुमच्या गावाला पंगत द्यायची किती पोते धान्य लागतात? किती पोत्याचा भटार आहे? 3, 5 आहे ना? लय लागते हो निमकळाले. मला माणूस काही बाहेर गावचे झाले असतील ना, म्हणजे निमकळ्याच्या लोकांना एका टाइमला पुऱ्या गावाच्या लोकांना 5 क्विंटल गहू लागते म्हणते. म्हणजे रोजचे किती झाले मग? 5 आणि 5 10 क्विंटल गहू भस्म करता तुम्ही निमकळ्यावाले रोज. मग एका दिवसात जर 10 क्विंटल तर महिन्याची किती झाले रे पोरं? हे काय उत्तर देतील, याची काय ताकद आहे? ते काय जुने लोक होते काय? जुनं शिक्षण कसं होतं? प्रश्न विचारले की पटकन उत्तर. आता हे पोट्टे काही सापडते काय? कॅल्क्युलेटर, गुगल कठीण आहे, पराधीन झाले. अबे रोजचे 10,000 आणि 30 दिवसाची किती होती? हे पुढचे जिल्हा परिषद निमकवडा. हे पहा, हे जन्माला आले नाही तर हे वागवायच्या लायकीचे नाहीत बरं. किती होती? 300 म्हणते तुझं. 300 जमलं. काय कठीण काम आहे. काय होईल आमच्या देशाचं, कसं होईल ते समजत नाही. जुने लोक काय गणित करतो पटकनी, त्याचा दोष नाही. सध्याची व्यवस्थाच मोठी विचित्र आहे महाराज. नुसतं परीक्षेपुरता अभ्यास आहे बस. परीक्षा संपली की पोट्टे दप्तर फेकून देतात बस. परीक्षा संपणं म्हणजे आमच्या जीवनामध्ये महाराज नाही. अभ्यास आयुष्यासाठी असतो महाराज. रोज करा अभ्यास सदा, जो वेळ मिळे जो काळ मिळे. अभ्यासाची गरज आहे बरं आपल्या पोरांना. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज सगळं जण लक्षात घ्या. सध्या सगळ्यात जास्त तुमची जबाबदारी तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करायचं माहित आहे? आपल्या मुला बाळांकडे लक्ष देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर. आणि आपल्या इकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. बाकी काही एखादं काम कमी झालं चालेल, थोडा पैसा कमी कमावला चालेल, पण उद्या मोठी इस्टेट कमवून पोट्टा काय बिघडला ना, काय नाही. याचे पोरं बिघडल्यात ना, त्या माय बापाची जरा भेट घेऊन ये. दुःख होते. महाराज सांगतात, महाराज आमचा पोरगा ऐकत नाही महाराज. व्यसन करते महाराज पोरगा. लोक रडत येते आमच्या रडत महाराज एकच पोरगा आहे हो, दारू पिते महाराज. महाराज एकच मुलगा आहे हो, थोडं
मनसुखी ऐकत नाही, काय करावं, काही आहे का महाराज उपाय? म्हटलं ज्यावेळेस उपाय करायचा होता त्यावेळेस केला नाही. एक लक्षात घ्यायचा, की जे बिघडत आहे ना याला कारण दुसरं कोणीच नसते, आपणच आहोत. हे तुम्हाला मान्य करावं लागेल ना. आपलं लेकरू बिघडलं याला कारण कोण आहे? गावातले लोक? नाही नाही, हे जबाबदारी तुम्हालाच घ्यावं लागेल. आपलं आहे ना ते योग्य वयामध्ये योग्य संस्कार. हे पहा, लहानपणापासून पुराणवर संस्कार देण्याची नितांत गरज आहे, वर नितांत गरज आहे. महाराज म्हणतात, इंद्रिया वळण जैसे लागते तैसेची होते जन्मभर. एकदा सवय पडली ना मुळत नाही मग ते. आणि देवाच्या घरून जन्माला येणारा प्रत्येक बाळ हा पवित्र आहे, शुद्ध आहे. इथं आल्यानंतर त्याला बिघडवण्याचं काम तुम्ही आम्ही करतो. मी प्रश्न विचारतो, या ठिकाणी माझ्यासमोर आमच्या माता बसल्या आहेत. लहानसं बाळ आहे, 4, 5, 6 महिन्याचं, किती वाजता उठते सकाळी? ते मावशी आमची काकू 4 हात दाखवून रिपोर्ट दाखवून, म्हटलं असं दाखवलं तर वांदा येते ना. एक तर निवडणुकीची वाऱ्यात सध्या. मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विचारतो की दोन्ही फोटो म्हणजे 5ही दाखवते ना कोणती माय 5 वाजता उठते म्हणून, 4 तर आकडा दाखवते. 4 वाजता उठवलं तुम्ही शिकवलं का त्याला? होय महिला मंडळ, त्या लहानशा लेकराला 4 वाजता उठवलं तुम्ही शिकवलं काय? कुठून शिकून आलं ते? देवाच्याच घरून शिकून आलं. पण ती इतक्या सकाळी उठलं की त्या मायाची झोप आणि उपाय झोप कसं झोपतो ना ते पाय ना टाकू टाकू झोपतो झोप. मग म्हणते की आमचा बाळू सकाळी उठत नाही. सवय कोण लावली हो? ग्रामगीतामध्ये इंद्रिया वळण जैसे लागते तैसे जीवते जन्मभरी. एखाद्या वेळेस चुकलं ठीक आहे, एकदा चुकले तरी चालेल, पण नेहमी चुकतची गेले. येणे राज्याचे मरडवले गती काय गावाची. काय महाराजांची ग्रामगीता आहे, काय सांगा. महाराज म्हणतात, कराय सांगावे आपले काम, दुसऱ्यासाठी परिश्रम शिकवावे, बंधू भगिनी प्रेम सेवा धर्म शिकवा. कोण शिकवेल? तुम्हाला शिकवायचं आहे. हो, कोण शिकवेल? काय ग्रामगीतेमध्ये काय तत्व लिहून ठेवलं महाराजांनी, पण काय करता कोण वाचिलो? कोणा रिकामपणे वाचण्यासाठी नाही. कोणी वाचत नाही. आता मोठं दुःख वाटते महाराज. काय करता, माणसाचं वाचन संपलं. आता मोबाईलमुळे वाचन संपून राहिलं सगळं. आता काय आलं? संपलं वाचन. मोबाईल 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 मोबाईलवर चांगली चांगली विचार येतात, पण कोण वाचतो? फक्त पुढच्या लोकांना पाठवायचीच घाई आहे. फॉरवर्ड करणारी दुनिया आली आहे. सारं फॉरवर्ड करून राहिलो आपण. या फॉरवर्ड करण्याच्या घोराघोरामध्ये आपण आपलं जीवनही फॉरवर्ड करून राहिलो. काय करता? नाही, आपल्या मुलावर संस्कार देणे तुमची पहिली जबाबदारी आहे. फार दुःख होते महाराज, एखाद्याचा मुलगा वाईट मार्गाला लागला की त्याला मायबापाला भेटून एखाद्या संसार व्हायला. ते बरं आहे की आपल्या गावात दारूगिरू नाहीये, निमकोळ्यात तेवढं बरं आहे. आणि त्याच्यामुळे दारूवर आपल्याला बोलायचं कामच नाही. माय कसं आहे, ज्या गावात जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरच बोलतो मी. दारूगिरू पेत नाही ना कोणी? बंदा नाही इकडे. मला तर काही दिसलं नाही बा, खर्रा नाही, पुडी नाही, तंबाखू नाही, काहीच नाही. 7 दिवस झाले तुमच्या गावात आहे, काहीच नाही दिसलं मला मिरच्याच्या भाजीशिवाय. खर्रा नाही, तंबाखू नाही, पुडी नाही, काळी नाही, काहीच नाही. महाराज चांगलं नाही. माणसानं चांगलं शिकावं. दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, चोरी
राहुली रंगला, साऱ्या महिल्याने राहुली रंगला, दारू पिण्याला कशाला जिंकला, चोरी करायला कशाला जिंकला, दारू पिण्याला कशाला जिंकला, चोरी करायला कशाला जिंकला, चोरी करायला कशाला जिंकला, चोरी करायला कशाला जिंकला. गड्या इमानाला सेवा करायला जरा इमानाला सेवा हे देवाचं नाव. दूर करी रे आळस भोगला, दूर करी रे आळस बोला, चोरी करायला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला. महाराज म्हणतात दारू पिण्याला कशाला. चांगलं आहे का ते? घराचे घर बर्बाद झाले, कुटुंब उद्ध्वस्त होऊन राहिले असताना हे जीवन पुन्हा भेटणार नाही. नरदेहाची सुंदर वेळा साधून गे लवलाही मनुजा सुखकर हरी गुण गावी. म्हणून हे जीवन जे भेटलं ना आत्मसात करण्याकरता भेटलाय महाराज. काही लोकांना बर्बादी करून टाकली हो. काय असं दुःख वाटते कधी कधी या दारुड्याचं जीवन बघितलं ना, अरे बापरे, त्या लेकराचे लय येले होतात हो. ज्या घरच्या बाईचा माणूस दारू पिते ना फार येले होतात, भयानक महाराज. हो, माझी विनंती आहे आपल्या गावामध्ये असं जर काही असेल ना, झालं हे शिवमहापुराण कथा उद्या काला आहे, संकल्पच करून टाकायला का पुरं गाव निर्वेशनी झालं पाहिजे. महिला मंडळी करू शकते गाव निर्वेशनी, तुमच्या हाती आहे. हे बा यायचा घरचा माणूस दादा दारू पिते तिकडे त्रास देते की नाही, 2-3 वेळ समजून सांगा, 3-4 वेळ पिऊ नका पिऊ नका पिऊ नका पिऊ नका. नाही ऐकत ना मग बस दार लावून घ्यायचं, टीव्हीचा आवाज वाढून द्यायचा, पोट्ट्याच्या हाती द्यायचे बॅटरीचे टम, जब जब सुतवायचा की नाही. गावात ते सांगणार आणि बाहेर सोडलं म्हणून, पण दारूच नाही मारायला लागला, दारू उतरल्या याशी जमत नाही. काय बरबाद आहे तुम्हाला माहिती आहे दारू. काही कुटुंब पाहिले महाराज आम्ही, असं दुःख वाटते, असं वाटते काय करावं. त्या दारुड्याच्या घरी दिवाळीच्या दिवशी तेल लावायला दिवाने, काय करा त्या माऊलीनं. दिवाळी सारखा पवित्र दिवस अख्ख्या गावामध्ये आनंद, जिकडे तिकडे फटाके, जिकडे तिकडे सजावट, सगळ्या पोरांना नवीन कपडे. आणि त्या दारुड्याच्या घरामध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी त्या माऊलीनं पाहिलं तर आपल्या घरात संध्याकाळी लक्ष्मी पूजना करतात तेल नाही. काय करावं तिनं कसं तरी आपल्या घरात इकडे तिकडे लपून ठेवलेले कमवून आणलेले पैसे सकाळी सकाळी नवऱ्याच्या हाती दिले, म्हणे बा आज दिवाळी आहे, माझी शपथ आहे तुम्हाला आज दारू पिऊ नका. हे सामानाची चिठ्ठी दिली आहे बरं, याच्यावर सामान लिहून दिलं आहे, आज दिवाळी आहे, आज तुम्हाला माझी शपथ आहे, आज जर तुम्ही दारू पिलं ना तर मी तुम्हाला खरी दिवाळीच करून दाखवेल. नवऱ्याच्या हाती 1000-1200 रुपये दिले, गेला तालुक्याच्या ठिकाणी महाराज कपडे, तिनं साहित्य लिहून दिलं होतं. गेला बिचारा खामगावला, त्याला वाटलं एवढे रुपये महिनाभरात कधी पाहिलं नाही डोळ्यानं. म्हणजे एवढ्या रुपयात होते काय सामान, दारूलाच काय लय लागते आपल्याला. 50-100 रुपयात तर आपला कार्यक्रम होते. राहिलं सामान पहिले दारूच पिऊन घेतली, आणि एकदा ती पोटामध्ये गेली की मग कसली बायको, कसली चिठ्ठी, कसले लेकर, काय नाही. ती मदिरा आहे, ती मस्तिष्कामध्ये आतमध्ये गेली ना, माणसाला ना देहाचं भान राहत ना जगाचं भान राहत. एखाद्या अलमस्त माणसाची त्याची अवस्था होऊन जाते. अख्ख्या गावात दिवाळीची तयारी चालू आहे, पण त्या माऊली बिचारी वाट बघून राहिली, माझा नवरा 12-12:30 येईल, आला की पटापटापटा स्वयंपाक करीन.
पुरणाच्या पोळ्या कडीन, थोडंसं तळण काढीन, पुराले कपडे देईन, थोडेसे फटाके वगैरे वगैरे सगळं तिने डोक्यामध्ये भरून ठेवलं. 12:30 वाजले अजून नाही आला तो. पोरं होते घरी, गावात इकडे तिकडे पोरं खेळले. 12:30-1 वाजता पोरं खेळले. आई आई आलं नाही का बाबा? नाही रे बाळा, येतील ना. अगं आई किती वेळ झाला, कधी येतील? अरे येतील आता, तालुक्याच्या ठिकाणी वेळ लागते बाजाराकडे. बरोबर, जा पाणी प्यान खेळायला जा. गेले लेकरं खेळायला. आता किती वेळ खेळणार? घंटाभर लेकरं खेळले. अजून 2 वाजता पोरं घरी आले. आई ए आई आलं नाही का ग बाबा? बघ ना, आपल्या शेजारी मस्त स्वयंपाक चालू आहे. पुरणाच्या पोळ्या पाहिल्या आम्ही. रामूच्या आईने तळण काढलं. सकाळी सकाळी त्यांनी मस्त आंघोळ केला, नवीन कपडे घातले. ग आमचे बाबा कधी येतील? आम्हाला नवीन कपडे नाही आणतील. अरे बाबा आणतील ना, मी पैसे दिले होते बाबाला, कपडे फटाके सगळंच आणणार आहे. बरोबर, एक काम करा, अजून थोडा वेळ खेळायला जा आणि मग तुमचे बाबा येतात. पोरं पुन्हा गेले. 3-3:30 वाजता लेकर पुन्हा आले. आई हे आई आले नाहीत का ग बाबा? म्हणे नाही आले. कसे गपले बाबा? काऊन नेते? बघ ना शेजारी किती तयारी चालू आहे. रांगोळ्या काढतात, तोरण बांधले त्यांच्या घराले, आपल्या घराला काहीच नाही का आई? हे आई अरे येतील येतील येतील. संध्याकाळचे 4 वाजले. त्या माऊलीचा धीर सुटला होता. तिच्या मनामध्ये शंका कुशंका यायला लागल्या. आजही हा माणूस दारू पिऊन पडला तर नसेल? आज जरा माणूस दारू पिऊन पडला ना, मलाही त्या लक्ष्मी मातेची शपथ आहे. पोरं पुन्हा खेळायला गेले. 5-5:30 वाजता पोरं पुन्हा आले. आई अगं आई बघ ना, बाबा नाही आले का ग? अजून नाही आले बाबा, नाही आले. कसे ग आई? काय येत नाहीत का आपले बाबा? बघ शेजारी आता फटाके फोडायची तयारी आहे, त्याच्याकडे लक्ष्मी पूजनाची तयारी. तू आता बाबा येऊन काय पाहता? आता कधी तू स्वयंपाक करशील? आम्ही कधी कपडे घालू? कधी फटाके फोडू? आई ए आई कुठात ग आपले बाबा? आता गावामध्ये तुरडक फटाके फुटायला लागले. तो एक फटाका म्हणजे या गरीबाच्या दुःखावर जर की नमक चढावं, त्या मातेचं हृदय चढ व्हायचं. तिच्या हृदयामध्ये तो एक फटाका जणू एखाद्या सुरासारखा रुतायचा. लेकराला जवळ घेतलं, पाणी पाजलं आणि आपल्या पदरावर त्या लेकराला जागून त्या लेकरांना जणू काही आता गोडे लागले. पण ते फटाके कुठं झोपू दिले? पोटामध्ये भूक होती, मनामध्ये इच्छा होती. पण महाराज गरीबाच्या घरामध्ये, त्या दारुड्याच्या घरामध्ये कोण काय घेऊन येणार आहे महाराज? तेवढ्यामध्ये एक पोरगा धावत आला. म्हणे हे बाबा, तुझे बाबा दिसले आम्हाला, ते चौकात पडलेच. दोन्ही पोरं उठले, आपल्या बाबाकडे धावत गेले. बाबा बाबा! पण ऑलमोस्ट दारू पिऊन पडलेला तो दारुड्या, त्याची थैली बाजूला पडली. थैलीमध्ये कोणतेही सामान नव्हतं, पडला होता. पोरं दोन्ही गेले. बाबा उठा ना. बाबा कुठे आहेत आमचे फटाके? बाबा कुठे आहेत आमचे कपडे? पोरं रडायला लागले. जोरजोराने पोरं रडायला लागले. अख्खं गाव बघते, इकडे बघा गावामध्ये लक्ष्मी पूजनाची तयारी चालू आहे. बघा गावामध्ये फटाके फुटतायत आणि हे गरीबाचे 2 लेकरं रडतायत. तेवढ्यामध्ये त्या पोरांनी बापाला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. आणि मस्त झालेला बाप, त्याला कसली मुलं, त्याला कसली पत्नी, त्याला कसली भावना. तो आपल्या पोटामध्ये ती मदिरा पान करून अलमस्त झाला होता. तेवढ्यामध्ये पोरांनी बापाला सोडलं आणि आपल्या घराच्या दिशेवर नजर टाकली. बघतात तर काय, आपल्या घरामध्ये एकदम लख्ख प्रकाश दिसला. पोरं विचारात पडले, अरे आपल्या घरात दिवा लावण्याकरता तेल नव्हतं, हा प्रकाश कसला? पोरं धावले. गावामध्ये लक्ष्मी पूजन सुरू आहे. कोणा घरामध्ये लक्ष्मीची आरती चालू आहे, कोणी फटाके फोडते, आनंद चालू आहे. आणि पोरं एकदम घराकडे धावत गेले. बघतात तर काय, आपली माय स्वतःच्या अंगावर राखेल घेऊन पेटली होती. वाचवा 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 म्हणून ओरडत होती. पण या श्रीमंतांच्या फटाक्याच्या पुढे या गरीबीच्या दुःखाचा आवाज कोण ऐकणार? पोरांच्या आवाजाला कोणी आवाज देत नव्हतं. ती माऊली धडधड पेटली. अरे बघा जगाची रीत बघा, एकीकडे लक्ष्मीचं पूजन चालू आहे आणि दुसरीकडे जिवंत लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी पेटली आहे महाराज. पण कोणी नाही महाराज, तिला वाचवण्याकरता कोणी नाही. पोरं धावले, शेजारी पाजारी आवाज दिला, लोक धावले आणि लोकांनी तिच्या अंगावर पाणी टाकलं महाराज. पण वेळ निघून गेला होता. शेवटी ती एवढी मोठी लक्ष्मी धाड दिशा खाली कोसळली महाराज. दिवाळीच्या दिवशी कोसळली महाराज. काय करता, काय केलं? क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिस उसको क्या
तूने जीवन बना दिया क्या किया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया रे जिस पाना था उसको तो खो दिया। पैसों के खातिर करता मिलावट, नीति और नेकी को भुला दिया। ज्याच्या घरचे माणसं दारू पितात ना, अजिबात म्हणायचं नाही त्या माणसाला दारू सोड म्हणून आजपासून. तुम्हाला शपथ आहे माझी, घरच्या माणसाला अजिबात म्हणायचं नाही दारू सोड. महादेवाला एवढं सांगायचं की देवा माझ्या घरच्या माणसाची दारू सुटली पाहिजे. तुमच्या प्रार्थनेत जर ताकद असेल ना तर त्या माणसाची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. त्याला नाही म्हणायचं तो काय रे सोडते दारू, त्याच्या हाती आहे सगळं. तुमचा पोरगा वाईट मार्गाला लागला बिघडला ना, त्याला नका म्हणून चांगला वाग म्हणून. त्या महादेवाला सांगायचं तिथं डोकं आपटत जा, तिथं श्रद्धा ठेवा, तुमचं जीवन बदलून जाईल. म्हणून माझ्या मित्रांना विनंती आहे, व्यसनाधीनतेपासून निघून जा. हे पहा, वाईट खाल्ल्यानं जीवन वाईट बनते, वाईट पेल्यानं जीवन वाईट बनते. हे पोरं, आयुष्यात चुकूनही व्यसन नाही झालं पाहिजे, चुकूनही नाही. दारू, मांस, मटण, खर्रा, बिडी, प्राण गेला तरी चालेल, पण आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं मादक द्रव्याचं सेवन नाही झालं पाहिजे. आपली संस्कृती आहे. 7 दिवस महापुराण आहे म्हणून ठीक आहे, काही जण वाट पोचला तरी कधी आहे रे समाप्ती. हे बंद झालं पाहिजे गावातला. आता डुप्लिकेटपणा चालणार नाही इथून. गळ्यात माळी घालायची, रामरामही करायचं आणि बस. रविवार आहे का रे आजचा? नाही, आजचा नाही, यायचा रविवार असते. खाणार यायचा आपला गुरुवार असते. कोण कोण बाय उपास करते गुरुवारचा? हात वर करा बरं. गुरुवारवाला काय धार्मिक गाव आहे, हात खाली करा. सोमवारी कोण कोण उपास करते? हात खाली करा. संतोषी मातावाला कोण आहेत? मंगळवार, शुक्रवार, चतुर्थी बापरे चतुर्थी. एकादशीवाला हात वर करा. अर्ध गाव आहे एकादशी. हनुमंतावाले हात वर करा. शनिवारवाले, शनिवारवाली आहे. लस उपासवान लोक काय धार्मिक गाव आहे. 100% उपास आहे. कोण सांगितलं तुम्हाला उपास करायला? चक्रा येऊन राहिला ना. ऐका जरा मन लावून. बऱ्याच आमच्या माता भगिनी प्रचंड उपवास करतात, प्रचंड उपवास करतात. उपवास ही आपली परंपरा आहे. एक उपासनेचं पर्व आहे. एकादशी, गुरुवार, कोणी रविवार, कोणी गजानन महाराजांचं करते. उपास पूर्ण केले पाहिजे. ज्याला अत्यंत शारीरिक श्रम करावं लागतात त्या माणसानं फक्त महिन्यातून 1 किंवा 2 उपवास करायचे, जास्त नाही करायचे. उपवास म्हणजे उपाशी राहणं होत नाही. उप आणि वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. भगवंताच्या जवळ राहणे याला उपवास म्हणतात. ऐका जरा मन लावून. आरोग्यशास्त्र काय म्हणते? अति उपवास सुद्धा शरीराला हानिकारक आहे. आपलं जे रोजचं रुटीन आहे ते बिघडलं की शरीर बिघडते. ज्या ज्या लोकांना बिमारी आहे निमकवाड्यामध्ये किंवा आजूबाजूला जेवढे लोक इथं बसले ज्यांना काहीतरी बिमारी आहे, ऍसिडिटी असो, टोंगळं दुखणं, काही एक बिमारी आहे, ज्यांना एक बिमारी, कोणती तरी बिमारी, 1-2, ज्यांच्या शरीरात बिमारी अजिबात नाही त्यांच्यासाठी नाही, ज्यांच्या शरीरामध्ये बिमारी आहे त्यांच्यासाठी आहे. एक नियम जर केला तर तुमच्या 8 दिवसामध्ये सगळ्या बिमाऱ्या गायब होतील. सकाळी 8च्या अगोदर काहीच खायचं नाही.
चहाही नाही, सकाळी 8च्या अगोदर काहीच खायचं नाही आणि संध्याकाळी 6च्या नंतर काहीच खायचं नाही. एवढा नियम जर तुम्ही उद्यापासून सुरू केला ना तर तुमच्या सगळ्याच्या बिमाऱ्या नष्ट करण्याची गॅरंटी घेते व्यासपीठ. पण तुम्हाला शक्य नाही. टाळी वाजवणं सोपी आहे, 6च्या अगोदर जेवणं सोपी आहे का? काही काही तर बहादर असे आहेत की बाई म्हणते अहो आंघोळ करून घ्या ना, म्हणजे झाला का स्वयंपाक? म्हणजे हे समजत नाही, आंघोळ देऊन स्वयंपाकाचं काय कनेक्शन आहे? सगळा स्वयंपाक तयार असणार, आपण जेवण करत नाही. आरोग्याला जपणं फार गरजेचं आहे. ज्यांचं वय 50च्या वर गेलं की त्यांनी थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे. यमनियमा आदी तैसी आसने साधुनी आरोग्य राखणे बुद्धिबल चतुर्वर्तने ते जुमय असावे. शास्त्र म्हणते हे तुम्हाला कोणताच महाराज सांगणार नाही. व्यायाम करसाल तर जगसान. आता पुढची पिढी हे ते पिढी बसल्याना ज्यांचं वय 30, 40, 50 आहे, व्यायाम काही प्राणायाम 1 तास तुमच्या शरीराकरता देसान तर जगसान. हा इथून जे पुढची पिढ्याला जगणार नाहीये. मी 100% लिहून देतो, कारण पोटामध्ये रोज वीज चाललाय. तुम्हाला कल्पना तुम्ही काय काय खाऊन राहिले तर जास्त उपास नाही केले पाहिजेत. माता भगिनी तुमची जास्त मंडळीची तब्येत उपासानं बिघडते. अति उपास शरीराला घातक आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना 15 वाड्यातून एकच उपास करायचा, फक्त एकादशीचा. बाकीचे उपास सगळे शंकराला वाहून टाका. अति उपास आपल्या तब्येतीला हानिकारक आहे. डोकं दुखते. मला सांगा इथं बसणाऱ्या माता भगिनींपैकी किती माता भगिनींचं सूर्य असा वरवर आला की डोकं दुखते, सूर्य खाली खाली गेला की बसते? करा हातवर. हातनीत वर करत ते आपण काय हात वर केला आली आपत. अर्ध्या बाईला प्रॉब्लेम आहे. डोकं, ऍसिडिटी, हो बरं, चक्कर. तुम्हाला माहित आहे सध्या जर तुमचं सगळ्याचं ब्लड चेक केलं ना तर एकही बाईचं याच्यातल्या 80% बायाचं हेमोग्लोबिन 8च्या खाली आहे. किती टक्के? 80% बायाचं हिमोग्लोबिन 8च्या खाली आहे. आणि ते पाहिजे कमीत कमी 10च्या वर, 11, 12. माणसाचं 14 पर्यंत चालते. काऊन कमी आहे तुमचं हिमोग्लोबिन? महाराष्ट्रामध्ये राहतो ना आपण. महाराष्ट्रामध्ये एकच व्रत आहे, त्याचं नाव आहे, कोणतं नाव आहे? व्रत करा एकादशी. चला चला पंढरीसी, चला चला पंढरीसी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. चला 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 पंढरीसी, चला चला पंढरीसी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. आळसासी दूर सारा, आळसाची दूर सारा, वर्ज करा अमित आहारा, वर्ज करा अमित आहारा. चला 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 पंढरीसी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. आपल्याकडे टाइम कमी आहे. शिवमहापुराण कथा राहून जाईल आपली. मग कथा काही नाही, मी अर्ध्या घंट्यात सांगतो आजची कथा. शिवमहापुराण कथा कशा करता ऐकायचंय? अरे आपलं जीवन सुंदर बनावं कशा करता शिवमहापुराण कथा आहे. कथा पुरी ऐकली, साऱ्या जीवनामध्ये जर काही परिवर्तन नाही तर काय करता मला सांगा बरं. थोडा उपास कमी करा. अति उपास शरीराला घातक आहे. ज्यांचं वय 50-60च्या वर गेलं त्या महिलांनी उपास करू नये. वेळेवर आहार घ्या, वेळेवर आपला विहार करा आणि थोडा व्यायाम. माझी विनंती आहे, तुम्ही माझं एवढं जर ऐकलं ना, एक शब्द जर तुम्ही सगळ्यांना ऐकला आणि इथं बसणार आहे ना, माता भगिनी असो कोण, ज्यांचं वय 50च्या वर गेलं त्यांनी रोज 1 तास आपल्या शरीराकरता द्या. तुम्ही म्हणा बा आम्हाला जमत नाही, कसंही फिरवा, जमीन तसं फिरो फारो करा, शरीर पण 1 तास फिरवा. तुमची तब्येत जमलीच म्हणून समजा आणि काम करत राहा. आमच्या गावात तुमचे बाबाजी आलते, एक मला त्याने एक व्हिडिओ दाखवला. मग म्हणजे महाराज एवढं ऐकाच म्हणून तुम्ही
मग काय साठी नाही म्हणजे एवढं ऐका आणि आमच्या गावातल्या बायले सांगा. म्हणलं बरं बा आता त्याच्या विनंतीला मान द्यावंच लागते. नाही म्हातारे माणसं होती मिलिटरी मॅन म्हणजे महाराज एवढं सांगा. म्हणलं बरं. त्यानं मला एक व्हिडिओ ऐकवला. ते म्हणतात ज्या दिवशी माणसाचं कर्तृत्व थांबलं त्या दिवशी माणूस म्हातारा होते महाराज. तो 20 वर्षाचा काय असेल ना, तुमचा पोरगा 20-25 वर्षाचा आहे पण काहीच करत नाही, नुसतं बसून झाला म्हातारा. आणि एखादा माणूस 80 वर्षाचा आहे पण तो सारखं कर्तृत्व करतो, तो जवान आहे महाराज. हा सून घरी आले म्हणजे एकदम बंद नाही करायचं, काही ना काही चालू ठेवत जा. उद्या सुरीने धोका दिला तर मग पुढे आपल्यालाच करावं लागतं. मग जमत नाही, मग पायी हालत नाही, काहीच नाही. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण कर्तृत्व करत राहा. घरचे कामं संपले असतील ना तुमचे तर घरी सुना गिना आल्या बा मग आता मला काहीच काम नाही, इथे येत जा, पुरं पटांगण झाडून काढत जा. इथं झालं तर गाव आहे एवढं मोठं लंब झाडाले. हा मस्त काम करत जा. 1-1.5 तास आपल्या शरीराला काहीतरी काम झालंच पाहिजे तर तुम्ही जगाल, नाही तर कठीण आहे. तुम्हाला 100% सांगतो, जे माणसं बैठे झाले ना गेले कामातून गड्डीवर ते लवकर लंबे लागतात. काम करत राहा, कर्तृत्व करत राहा. किती म्हातारपणी येऊ द्या पण हात पाय हलवत राहा. जुने लोक काम करत अजून एक कणक आहेत. आज तुमच्या गावात 70-70, 80-80, 60-60 वर्षाचे लोक टणाण आहेत. पण 20 वर्षाचे जवान असं वाटायला लागते की काय काय खरं काय कसं होईल पुरायचं, कसं होईल महाराज. म्हणून थोडे आपलं जीवन हे आहे ना, माझ्या प्रवचनाची थीम लक्षात घ्या. आपलं जीवन हे उज्ज्वलतेकडे जाण्याकरता आहे. आरोग्य चांगलं करायचं असेल, लाघवम कर्म सामर्थ्यम स्थैर्यम क्लेश सहिष्णुता दोष क्षय निवृत्तीची व्यायाम उपक्रिया. शास्त्र म्हणते व्यायामानं काय आहे ते लाघव हलकेपणा आहे. माझ्याकडे एवढं आहे सांगायसाठी तर काय सांगा. मला व्यायामाचं महत्व सांगा वाटते, पोरांसाठी ब्रह्मचर्याचं महत्व सांगा वाटते, मला मुलींच्या संदर्भात बोलायचं आहे. एकीकडे लग्नाला पोरी दुसरीकडे पोरी पडून चालले, कसं करता. मला बोलायचंच आहे आज. रात्री 2 वाजले चालतील पण मी सोडत नाही आज. हे विषय माझ्या डोक्यात आहेतच आज. काय करता तुम्हाला काय सोपं वाटते काय. तुमचं की नाही पोरावर प्रेम नाही आहे. एखाद्याची पोरगी पळून जाते याचा अर्थ काय. याचा अर्थ काय. आमच्या गावातली एखादी पोरगी पळून गेली याचा अर्थ काय. तुझं प्रेम आहे. अरे तुमचं प्रेम कम पडलं म्हणून ती तिकडे प्रेम शोधण्याकरता गेली. मायबापाने आपल्या लेकरावर इतकं प्रेम करा की लेकराला बाहेर कुठं प्रेम शोधण्याची गरज नाही पडली पाहिजे. लक्ष कुठे आपल्या लेकरांकडे. लहानपणी एखादा बाप आपल्या पुरला कोट्यात गेलेला, मोठी झाल्यास सुद्धा बापानं तितकंच प्रेम आपल्या लेकरावर केलं पाहिजे. आमच्या पोरी पळून चालल्या महाराज, काय कारण काय. आणि माझी विनंती आहे पोरींनो, ही हिंमत आपल्या आयुष्यामध्ये करू नका. ज्या दिवशी तू पळून गेले ना त्या दिवशी तुझा बाप संपला महाराज. तो शरीराला जिवंत आहे, गावामध्ये मान वर करून चालण्याचा अधिकार गमावून बसतो तो. आमच्या गावात एक माणूस इतका सुंदर होता, घरून दुकानामध्ये निघाला की सगळ्या लोकांशी आजी मावशी काकू दादा काका असा मस्त माणूस होता हो. सगळ्यांशी बोले, कुठं धार्मिक कार्यक्रम असला की पुढेच वर्गणी करायला, कुठे जायला पुढे झालं. जे तुझी पोरगी पळून गेली. जशी पोरगी पळून गेली माणूस खचून गेला महाराज. आज 3 वर्ष झाले खाली मान घालून दुकानात जाते आणि खाली मान घालून घरी येते. कुठं कोण्या कार्यक्रमात नाही काही. आज शरण जिवंत आहे पण त्या पूर्ण आपला बाप मारून टाकला महाराज, भावनेनं खलास करून टाकला. काय करता, कसं होईल आमच्या देशात मला सांगा बरं. आपल्या पोरीवर असे संस्कार द्या लहानपणापासून. माझ्या बहिणींनो, तुमचा बाप तुमच्यावर जेवढा प्रेम करत ना एवढं प्रेम जगाच्या पाठीवर पोरीवर कोणीच करू शकत नाही. मला पोरगी आहे. बाप जेवढं प्रेम करीन, बाप तुमची जेवढी काळजी करीन ना, नाही 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 भयाळ पोट्याला काय बरं पळून जातो. तर अशा भयाळ पोट्या समजा त्याची ना काही व्यवस्था ना काही तो श्रीमंती पाहत नाही ना काहीच नाही. चिलमी खबरे पोट्टे भयाळ पोट्टे संघ पळून जातो. कमीत कमी चांगला तर पहा, काही पैसा की इशारा टाटा बिर्ला गिरला त्या पोरासंग गेली तर काही हरकत नाही, पुऱ्या गावाचा उद्धार होऊन नाही. निव्वळ तूर सगळ्या संघ पळून जाते पोट्टी. त्या बापा लाल पच्छादा वाटते. एखाद्या बापाची पोरगी गेली पण करोडपत्याच्या घरी गेली. बाप पण जाऊ द्यायला का ते गेली तर गेली पण पोरगी सुखात आहे. पण ती जवळ जर सोयाबीन सगळ्यात जाड लावायचं बापाला काय वाटी.
काय करता याचा अर्थ मी तुम्हाला प्रोत्साहन नाही करून राहिलो की श्रीमंतासारखं पडून जा. काही सांगता येत नाही, काही जण असे पकडतील. पकडायला काय लागते लोक महाराष्ट्रात तर खुल्याम दरम्यान झालं. नाही चुकीचं आहे, फार मोठा अपराध आहे. त्याला राक्षसी विवाह म्हणतात. पडून जाणे ही आपली संस्कृती नाही. चुकूनही आपल्या घरातली पोरगी पळून नाही गेली पाहिजे, गावातली कोणतीच नाही. त्याला कारण आहेत काही, आता माझ्याकडे तो वेळ नाही आहे. हो, पोरी पळून का जातात सांगून टाक. काय तुम्हाला सगळं कल्पना असते की आपली पोरगी कधी जाते म्हणून. 2 लक्षणं सांगतो शिवकथा मग लगेच. पोरगा बिघडला हे कशाहून समजायचं, पोरगी बिघडली कशाहून समजायचं. काय आहे त्याचं काही मीटर आहे? काय माझ्याजवळ मीटर आहे. आपल्या घरातली पोरगी पळून जायच्या 2 महिने 3 महिने 6 महिने अगोदर मायबापाला अंदाज येते, पण आपण दुर्लक्ष करतो. ग्रामगीता. बघून द्यावे दर्पणी तोंड. समजून जरा तुमच्या घरातली पोरगी काम नसताना दिवसभर आरसा इकडून तिकडून आली, आरसा इकडून तिकडून आली, आरसा आरसा आरसा, काम नाही नाम नाही, दिवसभर आरशातच पाहते. समजून चला पोट्टी घरी राहत नाही. हे माझ्या बहिणींनो, आरशात पाहणं पाप नाही. मी इथं कथेला येतो ना, मी आरशात पाहून आलो. इथं सकाळी आंघोळ केली, आरशात पाहून भांग करून जावं लागत असते. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर आरशात पाहणे संस्कृती आहे. कुठं बाहेर गावाला जायचं, आरशात आपला पद्धतशीर चेहरा गिरा पाहून कपडे पाहून जाणे संस्कृती आहे. पण काम नसता इकडून तिकडून झालं की आरसा. काही तिथं संगीत ठेवते बघा, दिवसभर निघा पाहतच राहते. अशी इकडून पाहते तिकडून पाहते. काय पाहता रे रोज रोज? समजून चला पोट्टी पडून द्यायचं लक्षण आहे. दुसरं लक्षण, वाढून द्यावे पोशाखाचे बंड. ग्रामगीता साधं नाही आहे, गरम गीता आहे. झोमते लोक काय लक्षण. दुसरं, सकाळी उठली पोरगी 10 वाजता अलग कपडे, 12 वाजले की त्याच्यापेक्षा अलग, 1:30 वाजता अलगच अलग, 4 वाजता भयानकच अलग, संध्याकाळी ते विचारूच टाका आपल्या सुचत. दिवसभर कपडेच बदलतात कुठे थांबणे थांबणे. इकडून तिकडे बदलले कपडे, इकडून तिकडे बदलले कपडे. काय आहे? अरे सकाळी आंघोळ केले, जुने कपडे काढून टाकले, नवीन कपडे अंगात टाकले. संस्कृती आहे. बाहेर जायचं आहे कुठं तर आपण चांगली साडी चांगला ड्रेस घालून जातो, संस्कृती आहे. पण काम नसताना कपडे इकडून तिकडून आले की बदलला ड्रेस, इकडून आले की बदलला ड्रेस, फेकला टी-शर्ट, घातला पॅन्ट. काय रे बाई, ताळ लगायचे. दिवसभर कपडे बदलणं म्हणजे काय? ही आपली संस्कृती नाही. हे चंचलतेचं लक्षण आहे. मी दिसतो कसा याच्यावर जास्त लक्ष आहे, पण मी अंतरून आहो कसा याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. हे चंचलतेचं प्रमाण समजून त्याला आपल्या घरातले पोरं बिघडून राहिले. पुरी मंदिर बांधला आणला महाराज काय करता हे सांगितल्याशिवाय कथा संपत नाही. हे 2 लक्षण लक्ष द्यायचं. पोरी जास्त आरशात पायाला लागली की समजून चाला, तिचं काही खरं दिसत नाही. जादा कपडे बदलायला लागले की समजून चला काही कार्यक्रम खराडे नाही. माझ्या बहिणींनो, साधे कपडे घालावे. अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असावे साधे भाबडे. शौक पाणी ना आवडे राहावे ऐसे. काय ग्रामगीता आहे महाराज. हा, जीवन सुंदर असलं पाहिजे माणसाचं. काय करता, फार बिघडलाय महाराज. बिघडले प्रीत जनतेचे चरित्रे नाजली सारी. चला या शिवमा पुराण कथेच्या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करू आणि आपलं जीवन शिव तत्वाला जोडण्याकरता चांगलं वागण्याचा आपण प्रयत्न करू. काय शिवतत्व? शिवतत्व हे नित्य तत्व आहे आणि आमचं जीवन उज्ज्वल नित्य पवित्र मंगल जीवन. आणि असं मंगल जीवन देवाला आवडते. माझे सुंदर जीवन पाहुणी त्या प्रभूची दया हो जणी असे असू दे. महाराज म्हणतात त्या महादेवाची कृपा तुम्हाला पाहिजे असेल तर जीवन पवित्र बनवा, निर्वेशनी बनवा, सदाचारी बनवा आणि सुंदर जीवन बनवा आणि मग त्या महादेवाची कृपा प्राप्त होईल. चला शिवकथेमध्ये आता आपण जाणार आहोत. थोडंसं भजन करू. भोले की जय जय, शिवजी की जय जय, भोले की जय शिवजी की जय जय, भोले की जय शिवजी की जय जय, पार्वती पति शिवजी की जय।
डमरू बाजे डम 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 डमरू बाजे घन 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 घंटा बाजे जय हो महादेव बाजे भोलेनाथ शिव शंभू साजे भोलेनाथ शिव शंभू साजे काशीनाथ शिव शंभू साजे काशीनाथ शिव शंभू साजे भोले की जय शिव जी की जय भोले की जय जय शिव जी की जय भोले की जय शिव जी की जय भोले की जय भोले की जय शिव जी की जय भोले शिव जी की जय हे पार्वती शिव जी की जय पार्वती पति शिव जी की जय भोले की जय शिव जी की जय भोले की जय जय शिव जी की जय जय महादेव हरी 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 पार्वती पते शिव जी की जय जय सुत महाराज सवणकादी ऋषी नाहीशिव महापुराण कथा सांगतायत भगवंताच्या अनेक लीला आपण बघितल्या भगवान गणपती कार्तिकीय भगवंताच्या अनेक अवताराच्या कथा आपण काल बघितल्या शतकोटी अवतार पंच अवतार भगवंताचे आहेत कुठं देव 28 अवतार घेतात कोण्या कल्पामध्ये देव 24 अवतार घेतात भगवंताने अनेक अवतार घेतला त्या अवताराच्या कथा आपण काल बघितल्या त्यानंतर देव या पूर्ण भारत मंडलामध्ये अनेक ठिकाणी विराजमान आहेत अनेक ठिकाणी देव आहेत त्या प्रत्येक त्याला 12 ज्योतिर्लिंग म्हणतात भगवान भोलेनाथ या जगाच्या कल्याणाकरता या पूर्ण भारतवर्षामध्ये 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपाने प्रकट झाले आहेत त्यातले जवळजवळ आपण पहा किती भाग्यवान आहोत ज्योतिर्लिंग किती आहेत 12 आणि या 12 पैकी महाराष्ट्रामध्ये माहिती किती आहेत हे पहा आपण किती भाग्यवान आहोत या 12 पैकी 5 महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग जर कुठं असतील तर कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये आता या प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक अशी सुंदर कथा आहे जरा मन लावून ऐका एका ज्योतिर्लिंगानं माणसाला काय पुण्य प्राप्त होते आणि त्याचं दर्शन घेताना काय प्राप्त होते आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ऐकायचं आहे फार महत्वाचं बोलतो पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ हे सोमनाथ नावाचं जे ज्योतिर्लिंग प्रगट झालं ना याला फार मोठी पार्श्वभूमी आहे महाराज सोमनाथ म्हणजे ते सौम्य आहे बिमारी नष्ट करणार आहे उष्णता नष्ट करणार आहे दक्ष प्रजापतींनी आपल्या 13 मुली चंद्राला दिल्या एकट्याला दूध दिला 13 त्यातली रोहिणी नावाची एक मुलगी होती 13 पत्न्या चंद्राला पण या चंद्राचं त्या रोहिणीवर जास्त प्रेम
त्या बारावर जास्त प्रेम नव्हतं, एकटीवर जास्त प्रेम करत. त्याला ती आवडती पत्नी होती. बाकीच्या त्याच्या स्त्रियांकडे तो दुर्लक्ष करे, त्यांची व्यवस्थित व्यवस्थाही करत नव्हता. त्यामुळे ती एकटी आनंदी होती, पण ह्या चंद्राच्या 12 पत्न्या मात्र दुःखी होत्या. त्यांना फार दुःख वाटेल. मग ह्या 12ही मुली आपल्या वडिलाला त्या चंद्राची कंप्लेंट करतात, म्हणजे बाबा आमचं लग्न तर तुम्ही लावून दिलं, पण आमचा पती आपोपर भाव करते, तिच्यावर प्रेम करते, पण आमच्यावर प्रेम करत नाही. आम्ही त्याच्या अर्धांगिनीच, आम्ही त्याच्या स्त्रियाच आहोत. दक्ष प्रजापतीला ह्या 12ही मुली जाऊन सांगतात. तो फक्त आपल्या रोहिणी नावाच्या पत्नीवरच खूप प्रेम करायचा. दक्ष प्रजापतीने एकदा चंद्राकडे जाऊन त्याला समजावून सांगितलं की बाबा चंद्रा, तुला आम्ही 13 पुरी दिल्या आहेत, पण त्या 13ही तुझ्या स्त्री आहेत, पत्नी आहेत, आणि पतीचं कर्तव्य आहे सगळ्यांवर सारखं प्रेम करावं. तू असा पंक्ती प्रपंच भेदभाव का करतोस? असा भेदभाव करू नको, हे चांगलं नाही. तुझ्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही. त्याला समजावून सांगितलं, पण चंद्रानं काही मनावर घेतलं नाही. त्याचं जे चालू आहे तेच चालू ठेवलं. तो फक्त त्या रोहिणीवरच प्रेम करे, बाकीच्या स्त्रियांकडे दुर्लक्ष करे. पुनश्च या पोरींनी आपल्या वडिलाला कंप्लेंट केली, बाबा तुम्ही समजावून सांगितलं, पण चंद्रदेव काही ऐकत नाही. आमचं जीवन बाबा दुःखी आहे. आमचीच बहीण आहे, पण तिच्या हाताखाली आम्हाला निवड दासी म्हणून राहावं लागते. काही हरकत नाही, ती आमची मोठी बहीण आहे, आम्ही राहायला तयार आहोत, पण त्यांची वागणूक आमच्या विषयी चांगली नाही. कुटुंबामध्ये कलह व्हायला हेच कारण आहे महाराज. एक लक्षात घ्या, ज्याच्या मनामध्ये आप आणि पर भाव आहे ना, तो कुटुंबाला कधी एकत्रित ठेवू शकत नाही. ज्याची वृत्ती स्वार्थी आहे ना, तो कुटुंबाला एकत्रित ठेवू शकत नाही. ज्याची वृत्ती त्याग वृत्ती आहे, तो कुटुंबाला एकत्रित ठेवतो. आपल्या लेकराला थोडं कमी पडलं चालेल, पण आपल्या भावाच्या लेकराला कधी कमी पडू नये भावना त्याच्या मनात आहे ना, तो माणूस आपलं कुटुंब सुखी ठेवू शकतो. ते स्त्री आपलं कुटुंब एकत्रित ठेवू शकते. राहू द्या आपण थोडंसं कमी जेवू, पण आपल्या घरातले सगळे पोटभरच जेवले पाहिजेत. पण ही भावना आता राहिली नाही महाराज. हे संपलं, हो कठीण झालं. आता लगेच आम्ही सगळे वेगवेगळे आता कुटुंब, सामूहिक कुटुंब संस्कृती जी आहे ना, ती आता स्वार्थांध वृत्तीमुळे कमी होऊन राहिली. एकाच बापाचे 2 पुत्र. आज महाराज लहानपणी एका ताटात जेवणारे, त्या मायला म्हणणारे की आई तुझ्याशिवाय मला घास जात नाही, इतकं प्रेम मायावर करणारा तो पोरगा काय होते अचानक लग्न झालं म्हणजे काय होते काही समजत नाही. तो अचानक त्या मायाशी बोलणे बंद करून टाकत. तुम्हाला कल्पना नाही, आज असे कित्येक पोरं आहेत की ते आपल्या बापासोबत बोलत नाहीत. आज असे कित्येक पोरं आहेत की त्या मायासोबत एक शब्द बोलत नाहीत. ही शोकांतिका प्रत्येकाच्या घरामध्ये वाढते. आता त्याला आपोपर भाव कारण आहे. काय करता? तुम्हाला एक माझी विनंती आहे, सगळ्या लोकांना विनंती आहे, बोलणं बंद नाही करायचं. प्रेम चांगलं ठेवा कुटुंबामध्ये, उद्या कमी अधिकपणा पण आपल्या कुटुंबामध्ये. आणि माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, असं कधीच बोलू नका की ज्यानं आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन दुखी. काही माता भगिनी फार बोलतात बरं, कंट्रोल केलं पाहिजे. आपण जे बोलतो ना, आपल्या भावना दुखवल्याने केलं पाहिजे. जगामध्ये सर्वात मोठं पाप आहे की आपल्या बोलण्याने उबगतील जन. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन दुखत असेल, ते जगात सर्वात मोठं पाप आहे. त्यापेक्षा मौन बरं. माऊली काय वर्णन करतात हो, सास आणि मवाळ मिथले परिसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली ज्ञानेश्वरांनी माणसानं बोलावं कसं, माझ्याकडे वेळ कमी पडते. नाथ महाराज म्हणतात, बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. माणसानं असं बोलावं की त्या देवालाही आपल्या बोलण्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. समजावून सांगितलं, चंद्राला पण ऐकलं नाही महाराज. वारंवार समजावून सांगून ऐकत नाही. दक्ष प्रजापतीला क्रोध आला आणि त्या चंद्राला श्राप देऊन टाकला की जाय, माझ्या पोरीसोबत त्याला चांगला वागत नाही, तुला क्षय रोग होईल. शाप देऊन टाकला आणि झाला क्षय रोग. पांढरा पडक पडला चंद्र. अख्ख्या पृथ्वी हाकार व्हायला लागला महाराज. चंद्राची प्रतिभा, चंद्राचं बिंब कमी व्हायला लागलं. काही समजत नव्हतं जगाला काय झालं, हे चंद्र असा का करते. पहिल्यांदा चंद्र असा नव्हतं म्हणते आपलं शास्त्र म्हणते, तो पूर्ण होता म्हणते पहिले.
हळूहळू आता पहा काय झालं चंद्राचं. चंद्राला ती बिमारी झाली. मग चंद्र ब्रह्मदेवाकडे गेला, मला तपश्चर्या केली, मला उपाय सांगा उपाय सांगा. भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं की काम कर, तुला जर या बिमारीतून निघायचं असेल तर तुला एकच उपाय, तू भगवान महादेवाला प्रसन्न करून घे. आणि मग भगवान चंद्रानं भगवान महादेवाची उपासना केली. आणि भगवान महादेवाची उपासना ज्या ठिकाणी केली महाराज, त्या ठिकाणी चंद्रदेव तपश्चर्या करतो. आणि त्याच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान महादेव ज्या ठिकाणी प्रगट होतात. आणि प्रगट झाल्यानंतर त्याची बिमारी गमावतात. म्हणतात गड्या तुझी पूर्ण बिमारी जाणार नाही, जशी 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 पौर्णिमा जवळ येईल तसा तसा तो पूर्ण होशील. आणि जशी जशी अमावस्या जवळ येईल तसा तसा तुझा रोग हा वाढत वाढत जाईल, 15 दिवसानं कमी कमी होत जाईल, पण आता एक कायमची बरं तुझी बसणार नाही. आणि तिथं मग ते देव आले, चंद्राला त्यांनी आशीर्वाद दिला. आणि चंद्र म्हणते देवा आता एक काम करा, आता तुम्ही इथंच विराजमान होऊन जा. आणि भगवान महादेव त्याच ठिकाणी विराजमान झाले, त्याला सोमनाथ तीर्थ म्हणतात. आणि या तीर्थावर गेल्यानंतर तिथं आंघोळ केल्यानं 6 महिने आंघोळ केल्यानं असं म्हणतात आपल्या शरीरातली कोणतीही बिमारी निघून जाते, कोणतीही बिमारी निघून जाते. कुष्ठरोग, मोठ्या मोठ्या लोकांची श्रद्धा आहे बरं. आणि लोक त्या ठिकाणी सोमनाथला जातात आणि सोमनाथला जाऊन आपली बिमारी लोक दुरुस्त करून घेऊन येतात. महाराज फार सुंदर कथात महादेवाच्या. सोमनाथ तीर्थक्षेत्रावर देव चंद्र देवासाठी आले आणि मग देवाने तिथंच मुक्काम केलं. आता मल्लिकार्जुन, मल्लिका आणि अर्जुन 2 शब्द आहेत महाराज. पार्वतीला मल्लिका म्हणजे देवी पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव आहेत. ऐका जरा, अत्यंत महत्वाची कथा आहे ही. कथा आपण ऐकली आहे परवाला. ज्यावेळेस गणपती आणि कार्तिकेय दोघ जण आई वडिलांना आग्रह करतात लग्नाचा, त्यावेळेस देव म्हणतात तुम्ही जो पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्यांदा करील त्याला त्याचं लग्न मी पहिल्यांदा करून देईल. आणि मग कार्तिक पृथ्वी प्रदक्षिणा गेला आणि गणपतीनं आई वडिलांना प्रदक्षिणा मारून तो लगेच आला आणि त्याचं लग्न करून दिलं. फार लांब कथा मला सांगायची नाहीये. आणि मग गणपतीचा विवाह झाला, त्याला कौरव झाले. आणि कार्तिक मात्र पृथ्वी प्रदक्षिणाला गेला होता. तो कित्येक वर्षानं वापिस आला. आणि कित्येक वर्षानं वापिस आल्यानंतर जेव्हा त्याला समजलं की गणपतीचं लग्न झालं, त्याला मुलं झालं, त्याला फार मोठा राग आला. आणि राग हा कार्तिकेय क्रौच नावाच्या पर्वताकडे दिशेनं धावत गेला. आपला पोरगा राग गेला म्हणून त्याच्या मागे शंकर आणि पार्वती त्याला शोधण्याकरता गेले. मग ज्या पर्वतार्थ होता तिथं गेले देव, पण आपले आई वडील आले म्हणून राग तो अजून पुन्हा 100 योजन लांब निघून गेला. पर्वतावरून खाली उतरून गेला दरीमध्ये. मग महादेव आणि पार्वती तिथंच थांबले. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर तिथं जे अग्निरूप तत्वरूप शिव प्रगट झाले, तिथं लिंग स्थापन झालं, त्याला मल्लिकार्जुन असं म्हणतात. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि तिथं असं म्हणतात पौर्णिमेला क्रौच पर्वतावर महादेव जातात आणि अमावस्येला त्या क्रौच पर्वतावर पार्वतीचा वास असतो, असं समज आहे. मल्लिकार्जुनला 15 दिवस शंकरजी आणि 15 दिवस पार्वती माता. का जाते ते? आपल्या मुलाला भेटायसाठी. एकदा पार्वती जाते आणि एकदा महादेव जातात. आणि तिथं देव जे स्थापन झाले त्याला मल्लिकार्जुन असं म्हणतात. आणि त्यानंतर मग उज्जैन महाकाल, उज्जैन मध्ये महाकाल प्रकट झाले. शिप्रा नदीच्या तीरावर महाराज एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 4 पुत्र होते. फार सात्विक मुलं हो, अत्यंत सात्विक मुलं ब्राह्मणाचे. 4ही पोरं अत्यंत सात्विक. पण काय झालं, ते त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. आपल्या भागाला समृद्ध करण्याकरता, आपलं गाव आपला देश प्रगट व्हावा याकरता ते खूप मोठे काम करते. पण एक दिवस त्या ठिकाणी कुशन नावाच्या राक्षसानं प्रवेश केला आणि तिथल्या जनतेला तो त्रास द्यायला लागला. त्या दुष्यराला समजलं की या ठिकाणी ब्राह्मण पुत्र तपश्चर्या करत आहेत आणि ही तपश्चर्या या संपूर्ण गावाला शांती आणि सुख मिळावं याकरता करत आहेत. या दुष्यरानं आपल्या सैनिकाला आज्ञा केली की ते 4ही भावंडे या ठिकाणी तपश्चर्याला बसलेत, यांचा वध करून टाका.
दुष्टनाचे सगळे राष्ट्राच्या चारही भावंडांवर आक्रमण करण्याकरता गेले महाराज. चारही भावंडांवर आक्रमण करण्याकरता गेले. हातामध्ये मोठे मोठे शस्त्र होते. हे एवढे मोठे भयानक सैन्य त्यांच्या अंगावर आलं तरी चारही भाऊ भगवान शिवाची तपश्चर्या करत होते. ओम नमः शिवाय. हो महाराज, राक्षस अंगावर धावून आले तरी त्यांनी डोळे उघडले, ते भिले नाही. त्यांच्या अंतकणामध्ये मोठी भीती कोणतीच नाही. याला म्हणतात भगवंतावरचा विश्वास. ज्याच्या अंतकरणामध्ये परमेश्वराशी विषयी विश्वास आहे ना, तो महाराज कशालाच भेट नाही. यह डर सभी जाता रहे मन बुद्धी काही सदेह. आमच्या जीवनामध्ये भीती आहे. मारण्याकरता आले ते सैनिक राक्षस दुसऱ्यानं पाठवलेले, पण चारही भावंडांनी देवप्रिय प्रियमेत सुकृत आणि चौथा धर्मवाही चारही भावंडांनी जराशी मनामध्ये भीती बाळगली नाही. भगवान शिवाची तपश्चर्या चालूच ठेवली आणि त्या राक्षसांनी त्यांच्या घात करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर भगवान महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महादेवाने चारही भावंडाचं रक्षण केलं. आणि मग त्यांचं रक्षण केल्यानंतर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं, चारही भावंडाला, बाबा तुमची काय इच्छा आहे, तुम्ही कशा करतात तपश्चर्या करतात. त्यावेळेस ते चारही भावंड म्हणाले, देवा आमची एकच इच्छा आहे की तुम्ही आता इथं आले ना, आता इथंच आमच्या या उज्जैन नगरीमध्ये आपण वास करावा. आणि त्या दिवसपासून महादेव त्या उज्जैन नगरीमध्ये महाकाल म्हणून प्रगट आहे. म्हणजे काळाचाही काळ प्राण वाचवणारा असा महाकाल या ठिकाणी आज उज्जैनमध्ये आपण हजारो लोक जातो महाराज. महाकालचं दर्शन केलं. महाकालाचा अवतार आहे. त्या चार ब्राह्मण पुत्रांकरता देव त्या ठिकाणी प्रगट झाले म्हणून महाकाल उज्जैन नगरी. बरेच लोक दर्शनाकरता उज्जैनला जातात. फार मोठी गर्दी असते उज्जैन नगरीमध्ये. हे देवाचे जे आहेत ना 12 ज्योतिर्लिंग फार महत्वाचे. बरेच लोक 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतात महाराज. आणि त्यानंतर आहे मग ओंकारेश्वर. नारद मुनी गोकर्ण या क्षेत्रामध्ये तपश्चर्या करतात नारद मुनी. आणि त्या ठिकाणी एक महाराज अत्यंत पवित्र म्हणजे नदी आहे, यमुना नदी. आणि त्या नदीमध्ये भगवान महादेव काय प्रकट झाले, नदीच्या रूपामध्ये प्रकट झाले. नदीचे 2 भाग झाले महाराज. आणि त्या ठिकाणी ओंकारेश्वर का, कारण त्या ठिकाणी फार मोठा असा नदीचा काय आहे ओम निर्माण झालाय. ओम त्याची फार मोठी कथा आहे. देवर्षी नारद ती कथा सांगतात महाराज. फार सुंदर कथा आहे. आपण म्हणजे या ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं ना महाराज, माणूस मृत्यूपासून नवे जन्म मरणाच्या बंधातून तो मोकळा होतो. असं एका ज्योतिर्लिंगाचं महत्व आहे. हे झालं आता ओंकारेश्वर. चला थोडं पुढे जाऊ, थोडं पटापट घेतो आता कारण वेळ आहे. केदारेश्वर. केदारेश्वरचं आहे महात्म्य फार मोठं आहे. नरनारायणाची फार मोठी कथा आहे. त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर. गौतम ऋषी आणि अहिल्या यांचा उद्धार करण्याकरता देव त्या ठिकाणी प्रकट झाले. फार मोठी कथा आहे. पण आता वेळेच्या अभावी या सगळ्या कथा मी नाही सांगू शकत. परळी वैजनाथ. परळी वैजनाथचं तीर्थक्षेत्र हे रावणाच्या आपल्याला मिळालं आहे. रावणानं तपश्चर्या केलेलं कारण घोर तपश्चर्या केली. त्याची फार मोठी भक्ती भयानक होती रावणाची. तो शिवाची पूजा करायला बसताना तो शीर कमल वाहून टाकी. रावणाला किती तोंड होते रे पुरो नक्की. मग तो झोपे कसा काय, कोण्या कळार झोपे रावण. हा पाठीवर झोपे म्हणजे 10 तोंड होते रावणाला. पूजा करत बसला ना रावण तर आपलं शीर कमल. एक दिवस तर त्यानं 9 शीर कमल वाहून टाकले. आणि 10वा आता काढणार डोळ्यामध्ये साक्षात भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. परळी वैजनाथ. आणि भगवान शिव प्रसन्न झाले. रावण म्हणतो, देवा आता तुम्ही मला प्रसन्न झाली, माझी एक इच्छा आहे, मी तुम्हाला लंकेत नेण्याकरता आलो आहे देवा. महादेव म्हणता, गड्या मला लंकेत देऊन काय करते, एक काम कर, माझं लिंग घेऊन जाय. आणि देवाने शिवलिंग दिलं रावणाला.
पण त्याला सांगितलं म्हणे एक काम कर, हे शिवलिंग तू आता घेऊन जाय, पण रस्त्यात जर तू हे शिवलिंग खाली ठेवलं तर मग तिथंच त्याची स्थापना करायला लागेल, पुन्हा तुझ्याच्यानं हे उचलल्या जाणार नाही. रावण म्हणे देवा चिंता करू नका, मी एवढा मोठा बलाढ्य देवा मी खालीच ठेवत नाही. त्यानं जर खाली ठेवलं नसतं तर ते आपल्या महाराष्ट्रात राहिलं, कुठं गेलं असतं ते, श्रीलंकेत गेलं असतं ते. रावणानं घेतलं ते शिवलिंग, फार वजनदार होतं. रावण फार शक्तिशाली महात्मा आहे, शिवभक्त आहे, आणि घेतलं त्याला ते आणि निघाला रावण. काही किलोमीटरचा प्रवास केला आणि काही किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर रावणाला लघवी लागली. आता कसं करावं, थोड्या चिंतेत पडला रावण, खाली ठेवता येत नाही. आता लघवी दाबून दाबून किती वेळ दाबून ठेवा. शेवटी काय झालं, रावणाने इकडे तिकडे बघितलं, त्याला एक गाई चारणारा गोपाळ दिसला. रावणाने तर हात मारले, म्हणे ए मला इकडे ये, एक काम कर, हे लिंग तू पकडून धर, पण हे काय लक्षात ठेव, याला काही झालं तरी झालं चालेल, पण खाली ठेवायचं. तो लहानसा गोपाळाचा पोरगा, तो काय दुसरा तिसरा कोणा, तो कृष्णच होता म्हणते साक्षात. भगवंतानं देवानं गोपाळ रूपामध्ये त्या लिंगाला आपल्या हातावर घेतलं. पण महादेवाची इच्छा नव्हती बहुतेक लंकेत जाण्याची, महादेवाची इच्छा लंकेत जायची नव्हती. त्या गोपाळानं ते लिंग आपल्या हाती घेतलं, त्याला धरून ठेवलं बिचाऱ्याला. रावण गेला लघवीले, म्हणजे त्याची लघवी सुरू झाली, बंदच ना होय. अशाच कथा आहेत त्यामध्ये, त्याची लघवीच बंद नाही. तो पोटा, तो लहान गोपाळ किती वेळ धरून ठेवली, त्याचा संयम गेला महाराज, त्याचे हात गळून आले. नाईलाज झाला, रावण येतही नाही आणि हे लिंग आता आपल्या त्यानं काही धरवल्या जात नाही, म्हणून त्या गोपाळानं ते त्याच ठिकाणी खाली ठेवून दिलं. ते झालं परळी वैजनाथ महादेव. आपलं भाग्य आहे, परळी वैजनाथला महादेव प्रगट झाले. रावण आला मग तिकडून, रावणाला पाहिलं की गड्यानंतर शिवलिंग खाली ठेवतो गावामध्ये. काय बाबा तुला सांगितलं म्हणजे महाराज इतका टाइम असते का, थोडी कोणती लघवी काय 2-4 महिने झाले गेले होते याला, किती वेळ धरून ठेवू, माझे हात गळून आले, मी खाली ठेवून दिलं. अशा शिवलिंग, प्रत्येक हे जे ज्योतिर्लिंग आहे ना, या ज्योतिर्लिंगाची फार सुंदर कथा. असे 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि 12 ज्योतिर्लिंगाचं, प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं एक विशेष महात्म्य आहे. आणि आपल्या गावामध्ये सुद्धा महादेव आहेत, फार प्राचीन महादेव आपल्या गावामध्ये आहेत. या आपल्या गावातले महादेवाचं मंदिर साधं नाही आहे, इथं शक्ती आहे. आणि म्हणून आपल्या गावातले सगळे मुलं या ठिकाणी सेवा करतात. मी पाहून राहिलो पोरांनी 7 दिवसापासून. या काळामध्ये हे सगळं अशक्य आहे बरं महाराज, हे आपल्या गावातच आहे. खेड्यापाड्याची संस्कृती जिवंत आहे, नाही तर कोणाला टाइम आहे हो. काम मंडळाचं आहे, महादेव संस्थांचं आहे, पण आमचे मंडळाचे जे प्रमुख आहेत, जे पोरं आहेत, ते स्वतःच मंडप टाकतात. मी पाहून राहिलो 3-3 वाजेलोक मंडप टाकला येईल, त्याच्या नावाची टाळी वाजली पाहिजे. आणि जे काम मजुरी देऊनही केल्या जात नाही ते काम सेवा आहे. कोणाला वेळ आहे आपल्या प्रपंचातून, आज आपल्या प्रपंचातून इतका वेळ काढण्यासाठी कोणाला वेळच नाहीये. आज लोक इतके स्वार्थी होईल, प्रत्येक ठिकाणी जे काम करतील त्यातून अपेक्षा आहे महाराज. आपल्या गावामध्ये हे जे तरुण मंडळी जे यांनी एक काम हाती घेतलंय ना, आपण आता कथा करून राहिलो, पण ते सगळे पोरं लागले कामी. तिकडे जिलेबी बुंदी काय जे आहे ते, आज राफड घन शन्य आणून तळातळ इंधन फोडलं. नाही तर महाराज बाकीचे संस्थानात माणसं सांगा लागते रोजानं, मंडप सोडा, डेकोरेशन करा, हे करा ते करा. घरचे काम सोडून देवाचं काम करण्याकरता ज्या ज्या तरुणाचे हात या महादेवाच्या कारणाला लागतील, मी शब्द देतो त्यांच्या आयुष्यात महादेव त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. हा दरबार महादेवाचा आहे, हा भोलेनाथाचा दरबार आहे महाराज, काही कमी पडत नाही. काही चिंता करू नका, सेवा करत राहा, होऊन देईल सगळं बरोबर, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि गावातले जे लोक येत नाही तिकडे येत जा जरा. हा, इकडे आल्याशिवाय बजेट नाही बसत. तुमच्या पोराला धार्मिकतेमध्ये ठेवा. मंदिराकडे येतील पोरं तर बिअर बार कडे जाणार नाही, पण इकडे जर नाही आले तर तिकडे गेल्याशिवाय राहणार नाही. पोरं इकडे आले पाहिजेत, आपले मंदिरात दिसले पाहिजे. पण आहेत आमच्या निमगडामध्ये काय सुंदर परंपरा आहे. आमच्या कथेच्या अगोदर पोरांनी भजन म्हटले. आज
हो, सुंदर भजन म्हटले. तुमच्या गावामध्ये हे छोटे छोटे पोरं भजन स्पर्धेच्या माध्यमातून गावाचं नाव लौकिक वाढवतं. गाव कोण्या गावाचं मंडळ आहे? निमकवडा. नागपूरला फार मोठी भव्य स्पर्धा झाली, म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी मोठी स्पर्धा घेतली. तिथल्याही ठिकोळ्या मोठ्या ठिकाणून आपल्या गावाच्या भजन मंडळानं नंबर आणावा, हे आपल्या गावासाठी भूषण नाही का? महाराष्ट्रात कमी मंडळात काय सुंदर भजन म्हटले, पुराणे खंजिरी वाजून भजन म्हटले. हा संस्कार आमच्या गावातले गुरुदेव सेवा मंडळाचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्या लोकांना खरंच मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. खूप धन्यवाद. हो, सगळ्याची गरज आहे गावामध्ये. चांगल्या लोकांची गरज आहे, वांगले लोकांची गरज आहे. असं नाही की गावात वाईट लोकांनी पाहिजे, चांगले आहेत. तुम्हाला सांगतो, एक वेळ सज्जन माणसाला नमस्कार नाही केला चालेल, दुर्जनाने पहिले नमस्कार करायची ही आपली संस्कृती आहे. शिवमहापुराण काय सांगते माहिती आहे? चांगला सुखला चालेल म्हणते, पण दुर्जन दिसला की पहिले रामराम ठोकायचा. माझ्या खिशात तरी सांगा सजी महाराज, दुर्जनम प्रियवादीच. शास्त्र काय म्हणते? दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्वम बुध पक्षारम यथा. शास्त्र म्हणते दुर्जनम प्रथमम वंदे. का? सज्जन माणूस आपलं काही बिघडू शकत नाही, पण दुर्जन आपलं काय बिघडेल काही सांगता येत. पहिले त्याला रामराम भोगत जा. फार महत्वाचं बोलते शिवमहापुराण. म्हणून शिवजी पुण्यात महाराज, किती लोकांनी भगवान शिवाकरता आपण चरित्र वाचून राहिलो, किती त्रास आहे, पण भगवान शिव शांत आहेत. दक्ष प्रजापतीने किती देवाची निंदा केली, पण देवाने सावरलं. पण देव की नाही, जोपर्यंत पाप करणाऱ्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत देव शांत असतात. आणि ज्या दिवशी पापाचा घडा भरते महाराज, त्या दिवशी मात्र देव शांत राहत नाही. इथं जे जे मंडळी बसले आहेत ना, थोडस पुढे जाऊ आता शिव महापुराणामध्ये. पापाचं काय जीवनामध्ये फळ प्राप्त होते, आपण जर आपल्या हातून पाप घडले, प्रकरणाचा शिव महापुराणामध्ये कोणत्या कोणत्या पापाचं काय काय फळ आहे तेवढं सांगतो. आणि मग शेवटची कथा घेऊन कथा संपवायची आहे. शेवटी काही राक्षस तेवढे मारा लागतील ना आज. खट्टच महाराजात राक्षस जे राहिले ते महाराज पाप आहे. पाप ऐका जरा, पाप एक पूर्ण प्रकरणाचं आहे शिव महापुराणामध्ये. काय पाप केलं म्हणजे आपल्याला काय भोगावं लागतं. शिवाची निंदा जर आपल्या हातून जर घडली, मुखातून घडली ना, तर माणूस मेल्यानंतर लोखंड तापवून त्याचं लिक्विड गरम शिसा आपल्या तोंडामध्ये ओतावं, एवढं भयानक त्याचं पाप सांगितलं. याला यमपुरी म्हणतात. यमपुरी आली यायच्या. पुरुष जर आपली पत्नी सोडून व्यभिचार करत असेल तर तिथं गेल्यानंतर त्याला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीला आलिंगन द्यावं लागतं. कोणी जर महाराज निंदा करत असेल, खोटं बोलत असेल, बोलण्यातून दुसऱ्याला फसवत असेल, शास्त्र म्हणते, शिवमहापुराण म्हणते, त्याच्या तोंडामध्ये तापलेले खिळे ठोकल्या जातात. भयानक आहे यमपुरी. लहान लहान पोरं जर खर्रा पुळ्या खात असतील तर तिथे गेल्यानंतर बाबू उकडत्या तेलामध्ये भजे तळतात, तसेच तळतात यमदेव. खर्रा पुडी मायबापाची जो खोटा बोलते, म्हाताऱ्या आजीचा आबाचा अपमान करते, मोठ्यांची टिंगल करते, ज्यावेळेस आपण यमपुरीमध्ये जातो ना, त्या ठिकाणी मग अशा अवयातना करणाऱ्या लेकराईले यम असे बिलकुल आरीनं करकर करकर कापतात, तुकडे तुकडे करून टाकतात. खोटं बोलायचं नाही. फार मोठी भयानक यमपुरी आहे शिवमहापुराणामध्ये. हे कशासाठी होती यमपुरी? माणसाला भीती दाखवण्या करतात. पण आता ती योजना आम्ही बंद करून टाकली. कोणती? मेल्यानंतर भरण्याची. काही लोक काही नाही, माणसाला मेल्यानंतर मग तिकडे नरकात गेल्यावर भरून द्या ते यमाचे किंकर झोडीती कांडीती, मेल्यावर भरून द्या लागते म्हणतात. पण आम्ही सध्या आता या कलियुगामध्ये ती योजना बंद केली आहे. आता नवीन योजना चालू केली आहे. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर, येथेच कर, लपसील कोटवर गया रे, लपसील कोटवर गया रे, लपसील कोटवर
बिघडले महाराज, ते संपले महाराज. कोण्या मायना आपल्या लेकराचं नाव रावण ठेवलं काय, कुंभकर्ण ठेवलं, दुर्योधन ठेवलं, संपले महाराज. बिघाडाले देश मंगले. ऐका ऐका मन ऐका. राजा रे महाराजा मर गए, रैयत कौड पकाडा. फक्त चांगलं काम करणारे माणसं समाज आपल्या हृदयामध्ये ठेवतो. बाकीचे गेले महाराज, मोठे मोठे गेले, हलाल झाले. चमका अजमदड़ा कावे, तू क्या जाने लड़कावे. बड़े बड़े मिजाजी कड़े पड़े तो क्या विजय सा हो जाए. मार झपट कर जमले जावे, जैसा खमुत्तर हो जावे. नबी मर गए तब भी मर गए सब सत्या. ये 3 कोटि देवता मर गए बड़े काल के पाप. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. जबी तबी सन्यासी मर गए हकीम रोगी. 3 लोग पर छत्र विराज, लूटा लूट बिहारी. और कहा कबीरा सो भी मर गए. अय्यर कोट बिचारी, मोटे मोटे गेले. बिघडले ते संपले, बिघडले ते संपले, उरले आदेश भले. बिघडले ते संपले, उरले आदेश भले. ये जगत लपसी लपोट वरी गडारे, लपसी लपोट वरी गडारे, लपसी लपोट वरी. एका हाताने बल गडारे, दुसऱ्या हाताने बल. एका हाताने बल गडारे, दुसऱ्या हाताने बल. हे जगत लपसी लपोट वरी गडारे, लपसी लपोट वरी गडारे, लपसी लपोट वरी. वरच कोण पाहिलं, इथंच करावं लागते आणि इथंच भरावं लागते. ते बंद झालं आता वरच. चांगले वागसान तर म्हातारपण चांगलं जाईल. दुनिया में मौज बुरी है. काही लोक मस्ती करतात जीवनामध्ये महाराज. नाही, हे जीवन मस्ती करण्याकरता नाही महाराज, सदाचाराने आणि आनंदानं जीवन जगण्याकरता मिळालं आहे. मोठे मोठे संपून गेले महाराज. आपण काय काढलो, कोण आहे. सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. कोणी राहणार नाही या जगामध्ये. आहे का जरा म्हणून मी काय सांगतो, कोण राहणार या जगामध्ये. पाप कर्म आपल्या हातून घडता कामा नये. दुसऱ्याला सुख देसाल तर सुखी होसाल, दुसऱ्याला दुःख देसाल तर जीवनामध्ये दुःखी पडसाल. प्रचंड पाप घडते आपल्या हातून, चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून. या सगळ्या पापाचं क्षालन जर करायचं असेल, भगवान सांब सदा शिवाचे दिव्य चरित्र आपण ऐकून राहिलो. हे दिव्य चरित्र आपल्या संपूर्ण पापाचा क्षय करण्याकरता 7 दिवसाचं आपण या ठिकाणी श्रवण करतो. आता संपलं आपलं पाप. मात्र आता उद्या काला झाल्यावर पुन्हा पाप करण्याची जर हिंमत तुम्ही करत असाल तर शिव महापुराण सांगते मागचं दुपटीनं तुम्हाला प्राप्त होईल. पुन्हा चुकले, आता माफ आहे पण पुन्हा चुकले, पुन्हा आपल्या गडी पडणार, पुन्हा भोगावं लागणार. पाप नाही घडलं पाहिजे. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे बिघाड करणे, पाप म्हणजे कुमार्ग धरणे, पाप म्हणजे महाराज म्हणतात कळीच फिरणे, एखाद्याचा जीव घेणे, एखादा प्राण त्यागणे, दुखवणे. हे पाप कर्म करू नये महाराज. आणि चुकत नाही. जेवढी इथं बसल्यात पक्क लक्षात ठेवा, इथंच भरावं लागतं. एक म्हातारा मरण पावला, मग त्याचं पिंडदान चालू होतं. पिंडदान आपल्यामध्ये संस्कृतीमध्ये भावना आहे. पिंडाला जोपर्यंत कावळा स्पर्श करत नाही तोपर्यंत जीव मुक्त झाला असं समजलं जात नाही. झालं पिंडदान सुरू झालं, सगळे पूजा गिजा आटपली, सगळे बाजूने उभे राहतात. मग येऊ द्या कावळा. शहरात पोरं होते त्या म्हाताऱ्याचे, कोणी नाशिकला, कोणी पुण्याला, ते सगळे आले. टकल्या केल्या त्या ऊन म्हणे भयानक, टकला लाल झाला घंटापर्यंत. कावळा काही येईना. आता कावळा फुगील अशी का सगळं. तो काय ते बिचारा 1 तास झाला, अर्धा तास झाला, 1.5 तास झाला, कावळाच नाही. ते पोरं म्हणत काव
आता किती वेळ थांबावं लागते. ती गावातले लोक म्हणत जोपर्यंत या पिंडाला कावळा स्पर्श करत नाही तोपर्यंत आपल्याला घरी जाता येत नाही. ते शहरातले पोरं म्हणत राहिले कठीण जायचं, चाट्या लाल झाल्या आमच्या. काय करावं. त्यातला एक म्हातारा त्या एका पोराकडे गेला, म्हणे पा लवकर जर सुट्टी पाहिजे असेल ते एक काम कर, 100-200ची नोट घे आणि त्यातल्या एखाद्या पिंडाच्या खाली वडगण लावून दे. विज्ञानवादी पोर काही सांगता म्हणजे यानं काय म्हणे ऐक बाबा तुला लवकर घरी जायचं असेल उन्हातून सावलीत तर दे 100-200. त्या पोराला काय 100-200 काय वाटतात. शहरातल्या लोकांनी पटकन 200ची नोट घेतली आणि पोरगा गेला त्यातल्या एका पिंडाखाली वडगण लावलं आणि बाजूला येऊन उभा राहिला. काय चमत्कार. माणसं पैशान लूज घेऊन काम करतात हे आपण ऐकलं होतं. पण पैसा ज्या पिंडाखाली 200ची नोट बरोबर कावळा उडत आला आणि त्याच पिंडाने स्पर्श केला. शहरातले बोरं द्यायला मोठा आश्चर्य वाटलं. हे तर काही आहे राजू, हे तर काही होत नाही. पक्षी पण हे कसं काय बाबाजी. रस्त्याने वापिस येताना त्या म्हाताऱ्याला विचारलं त्या तरुण पोरानं की कसं काय चमत्कार. बरोबर ज्याच्या खाली नोट ठेवली त्याच पिंडाला स्पर्श केला, हे कसं काय. मग तो म्हातारा म्हणे बाबू तुला काय माहित आहे, तू बाप ग्रामसेवक आता 100-200 घेतल्याशिवाय कोणाचंच काम केलं नाही. देव त्याला मुक्ती फुकट कशी देईल. फुकट मुक्ती कशी काय भेटेल. इथंच भरा लागते मला. काय करतात काही लोक जाऊ द्या काय आपल्याला काय नाही इथंच बघावं लागणार सगळं. वर तर अलगच आहे. वर तर एवढं भयानक आहे. शिवमहापुराणातलं सांगितलं तर तुमच्या पायाखाली जमीन निघून जाईल. शिवमहापुराण म्हणते गावात पुराण चालू आहे. तुम्ही जर पुराणात नाही आले समजा, आता गावातले सगळे आले असतील का इथं काही होय आहेतच गावात. शिवपुराण म्हणते गावात पुराण चालू आहे आणि गावातला माणूस त्याच्या कानावर माहित आहे, पत्रिका वाचली, सगळं माहित आहे, तरी जर शिवमहापुराण ऐकायला येत नसेल यम वर गेल्यावर पहिले उभा करते. निमकवळा शिवपुराण होतं ना म्हणे. हो गेलं नाही काय म्हणे नाही. यम म्हणते धराड दोघं इकून धरण ताना लगायला कर ताणते म्हणते शिवपुराण. इतका ताणते चांगला जोरानं आपटते म्हणते बर्फाच्या लादीवर. शिवपुराण ऐकलं नाही तर जे पुढा आपटला मग यमाईनं 2-3 वेळा धन सोडून गेला. पुढ्यानं पटकन फोन केला, पुढील फोन केला म्हणे मी शिवपुराणात गेलो ते मोठे येणं जर तू तरी आता पुढच्या वर्षी जागो. म्हणजे का रेंज आहे का तुम्ही बोलला असा ना घरचे जागो म्हणून मला चान्स वाचा शिवपुराण माहीत झाल्यावर जर तुमची मनोवृत्ती इथे येऊन बसायची होत नसेल त्याच्याकरता एवढी भयानक शिक्षा लिहिलाय. यमाचे किंकर झोडी ती कांडी ती. रट्टेच खाण्यात जे आले नाहीत ते आणि जे आता आले समजा शिवमहापुराणात आले तुम्ही फार मोठं पुण्य झालं, पवित्र झालं तुम्ही. आता इथून गेल्या उद्यापासून जर खर्रा तंबाखू बिडी कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं तर तुमची काही शिवपुराण गैर करत नाही. आली तुमची आता उद्यापासून. ज्या बाया निंदा करतात, लाव लगाई करतात, कामचुकारपणा करतात, आळस करतात, नवऱ्याच्या आज्ञा मानत नाहीत, फार मोठं भयानक लिहिलं आहे शिवमहापुराणामध्ये. सांगता येत नाही इतकं भयानक आहे. हो म्हणून आपण सगळे शुद्ध आणि पवित्र झालो. ही पवित्रता आपल्या जीवनामध्ये टिकून राहिली पाहिजे याकरता शिवमहापुराण आहे. आणि शिवपुराणाच्या शेवटी शुंभ आणि शुंभ नावाचे 2 राक्षस पृथ्वीवर उत्पात करायला लागले. भयानक उत्पात करायला लागले महाराज. ते एवढे भयानक होते की भगवान शिव महादेव सुद्धा त्या दोघांना मारू शकत नव्हते. एवढे मोठे बलाढ्य होते ते दोघही शुंभ आणि निशुंभ. त्यांच्या उत्पत्तामुळे तिकडे हाकार व्हायला लागला. मंदिरं पाडायला सुरुवात झाली, ऋषींची हत्या व्हायला लागली, सगळ्या इकडे हाकार व्हायला लागला. शेवटी सगळे देव शुंभ आणि निशुंभ यांच्या